आपण आज संजय गांधी निराधार योजनेबद्दल अतिशय अशी आनंदाची बातमी आलेली आहे. आपण ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या निराधार लोकांचे पेन्शन ती गेल्या 3-4 महिन्यापासून त्यांचे पेन्शन हे रखडलेले आहे आणि येत्या काही काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी शासनाने असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे की त्यांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिना देणार. परंतु आतापर्यंत आणखीन काही निराधार लोकांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले नाही आहे. परंतु त्यांच्या लवकरात लवकर हे अकाउंटमध्ये जमा होणार आहे येत्या काही काळामध्ये. कारण की शासनाचे सुद्धा काही नियम असतात, म्हणजेच की शासन स्थापन झाल्यानंतर त्यांचे अधिवेशन झाल्यानंतर हे पैसे निर्गमित करता येणार आहे. संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत ते मजुरी सुद्धा करू शकत नाही, कारण की त्यांचे वय हे 60 वर्षापेक्षा अधिक असल्याने ते मजुरी सुद्धा करू शकत नाही व कुठे कामही करू शकत नाही. अशा निराधार लोकांचे जे असे काही निराधार लोक आहेत की त्यांचे 1500 रुपये महिन्यावरच संसार भागतो. त्यासाठी सरकारला असं निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात यावे आणि लाडकी बहिणीचे पैसे जसे जमा होतात महिन्याच्या महिन्या, तसेच संजय गांधी निराधार योजनाचे सुद्धा जमा करायला हवी. अशी सुद्धा माहिती आलेली आहे की येत्या डिसेंबरच्या शेवटी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे त्यांच्या ठिकाणी जमा होणार आहे 30 नोव्हेंबरपर्यंत. धन्यवाद.